किर्गिस्तान स्नो ड्राईव्हचा तिसरा दिवस आहे. हॅलो, कसे आहात? तर ही मराठी मुलगी आज तुम्हाला घेऊन आलेली आहे अल्मॅटीला. आपण निघालो आहोत खरं तर बिश्केकला, किर्गिस्तानला. मी करणार आहे स्नो ड्राईव्ह. इट्स मोस्ट अवेटेड ट्रिप फॉर मी. असं फिरणं, एक सोलो ट्रिप करून फिरणं खूप वेगळं आहे आणि स्नो ड्राईव्ह करणं, स्वतः गाडी चालवणं संपूर्ण किर्गिस्तानमध्ये, इट्स अ व्हेरी न्यू आयडिया फॉर मी. आणि त्यासाठी मी खरं तर निघालेली आहे दिल्लीहून अल्मॅटीला. आत्ता मी आलेली आहे. आता हे अल्मॅटी एअरपोर्ट आहे आणि इथून आता माझी बिश्केकसाठी, बिश्केक ही किर्गिस्तानची राजधानी आहे, तिथे फ्लाईट आहे आणि तिथून मग आपण जाणार आहोत स्नो ड्राईव्हसाठी. एअरबीएनबीवर येऊन पोहोचलेली आहे. खूप मोठं घर मिळालेलं आहे, छान. हॉटेलपेक्षा नेहमी स्वस्त पडतं. तुम्ही 2-3 जण इथे राहू शकतात. फक्त 3,500 मला इथे हे घर मिळालेलं आहे. आणि मुख्य म्हणजे तुम्ही इथे तुमचा ब्रेकफास्ट, चहा, कॉफी सगळं कुक करू शकतात. आय विल शो यू माय अपार्टमेंट. दिस इज एंट्रन्स पोर्च. त्यानंतर बिग कबर्ड, बाथरूम मोठं होतं चांगलं. किचन सुद्धा स्पेशियस मोठं होतं. फ्रीज, डायनिंग टेबल, सिटिंग एरिया आणि लिव्हिंग रूम सुद्धा स्पेशियस. हाईट खूप छान होती. मला या लिव्हिंग रूममधलं इंटेरियर खूप आवडलं. सोबर इंटेरियर होतं आणि 14 फ्लोअरला मी होते, त्याच्यामुळे खिडकीमधनं खूप सुंदर बाहेरचं पूर्ण बिश्केक सिटी दिसत होती. मिरर खूप मोठा छान दिलेला होता आणि एकंदरीतच स्पेशियस अपार्टमेंट असल्यामुळे एक रात्र का असेना पण मला राहायला मजा आली. सकाळी उठले तर रात्रीतून स्नोफॉल झालेला बघितला. सगळीकडे पांढरी बर्फाची चादर पसरली होती आणि मग याच अशाच बर्फातून चालत, स्नोफॉलमधून चालत मी हॉटेल नोवोटेलकडे निघाले. हॅलो, गुड मॉर्निंग. मग आमच्या स्नो ड्राईव्हला आजपासून सुरुवात झालेली आहे. मी तुम्हाला कॉन्वॉय दाखवते. जवळपास 12 गाड्यांचा कॉन्वॉय आहे आणि फर्स्ट ही टूर मॅनेजरची गाडी असणार आहे अँड लास्ट इज फॉर एनिथिंग एल्स. काही ब्रेकडाऊन झालं किंवा काही झालं तर सपोर्टसाठी गाडी असणार आहे. आणि मध्ये आमच्या 12 गाड्या असणार आहेत. आणि आता मी तुम्हाला जस्ट, आम्ही आता नोवोटेलमधून बाहेर पडतोय आणि तिथलं तुम्हाला मी दाखवते. सो दीज आर आवर व्हेकल्स. जवळपास पुढे 250 किलोमीटर प्रवास करायचा आहे. 1 तास आम्हाला झालेला आहे आणि आमचा हा फर्स्ट डे आहे. खूप भारी वाटतंय. आणि बर्फ बघा, माझा पाय पूर्ण खालती जातो याच्यात एवढा. 12 गाड्या आहेत आमच्या आणि अशा प्रकारे स्नो ड्राईव्हला सुरुवात झाली अँड आय एम एन्जॉईंग माय स्नो ड्राईव्ह इन किर्गिस्तान. पहिला दिवस हा बराचसा ड्राईव्ह करण्यातच गेला. आजूबाजूचं स्नोफॉलचं सौंदर्य बघत, दऱ्याखोऱ्यांचं सौंदर्य बघत वेळ कसा गेला ते कळलंच नाही. आणि संध्याकाळी आम्हाला जेवणाच्या आधी हॉर्स शोसाठी थांबायचं होतं. आत्ताचे किर्गिस्तान आणि आजूबाजूचे छोटे देश पूर्वीच्या पर्शियन एम्पायरमध्ये सामील होते. तेव्हा साधारण 3-4 हजार वर्षापूर्वी नोमॅडिक लोकांचं राहणीमान कसं होतं, त्यांच्याकडचे लाईव्ह स्टॉक म्हणजे घोडे, वेगवेगळी जनावरं आणि शेतीवर जीवन कसं अवलंबून होतं. त्याचबरोबर ज्या गटाकडे घोडे जास्त, लाईव्ह स्टॉक जास्त किंवा घोड्यांच्या शर्यतीत ज्यांचं प्राबल्य जास्त, त्याच लोकांचं प्राबल्य, त्या गटाचं प्राबल्य ठरवलं जात असे. अशाच प्रकारचा हा खेळ आम्हाला दाखवला गेला. रात्री हॉल्ट करण्यासाठी म्हणून कंट्री साईडच्या एका लाकडी हॉटेलमध्ये म्हणजेच लॉजमध्ये राहिलो. जेवणासाठीची व्यवस्था खूप छान होती. नोमॅडिक जेवण आम्हाला मिळालं. साधारण सगळीकडे सूप, भाज्या, सॅलड आणि ब्रेड असे आम्हाला दिले होते. या जेवणाची एक वेगळीच मजा होती. छोटीशी डायनिंग रूम सुद्धा खूप छान होती. सुप्रभात, गुड मॉर्निंग, नमस्कार.
तर आजचा आपला किर्गिस्तान स्नो ड्राईव्हचा दुसरा दिवस आहे आणि आता तुम्ही बघताय माझ्या तोंडातून थंड वाफा निघतायत. सो -10 टेम्परेचर आहे आणि अजून आम्ही डीप स्नोमध्ये जाणार आहे. आज जवळपास 300 किलोमीटर ड्राईव्ह करायचं आहे. पण आत्ता मी उभी आहे या लॉगमध्ये. काल रात्री इथे डिनर झालं आणि आज आत्ता आम्ही ब्रेकफास्ट करतोय. माझ्या बाजूला बघताय तुम्ही खूप सुंदर वातावरण आहे आणि अगदी रिमोट लॉज आहे, काहीच नाही आहे आजूबाजूला, पण सगळ्या फॅसिलिटीज इथे आहे. आणि आता ब्रेकफास्ट करून आम्ही आजचा दुसरा दिवस स्नो ड्राईव्ह करायला निघालेलो आहोत. ये सिलसिले हुए दूर तक निगाह में है गुल खिले हुए देखा एक ख्वाब दरमियां तो फासले हुए देखा एक ख्वाब हॅलो, आम्ही आता लंचसाठी इथे थांबलेलो आहोत आणि प्रचंड वारं आहे. तुम्ही बघत असाल खूप वारं सुटलेलं आहे आणि खूप थंडी आहे. थंडी पडण्यापेक्षा वारं खूप जास्त आहे. चायनीज वंशाची लोक जी किर्गिस्तानमध्ये इमिग्रेट झाली होती त्यांच्या घरी आज जेवण होतं. पुन्हा एकदा वेगवेगळे नूडल्स, सूप, काही भाज्या आणि स्वीट असं जेवायला मिळालं. Since 200 years ago, they came first from China, from Xinjiang region, to find a better way to live rather than being humiliated by Chinese emperor. आम्ही एका नोमॅडिक प्लेसला म्हणजेच नेटिव्ह लोकांच्या घरी आलेलो आहोत लंचसाठी आणि शी इज कुक. शी इज अमेझिंग कुक. तिने खूप छान केलेलं आहे इथलं किर्गिस्तानी जेवण. इथलं लोकल जेवण आहे. हे सगळ्या लोकल डिश होत्या, बेसिक नोमॅडिक डिश होत्या. बेसिकली शी इज चायनीज, राईट? शी इज चायनीज आणि चायनामधून ते इथे इमिग्रेट झालेले आहेत आणि तिने खूप अमेझिंग सगळं केलेलं होतं लोकल डिशेस. अँड आय लाईक युअर कुकिंग. आम्ही परत येऊ असं आम्ही तिला सांगितलेलं आहे. आम्हाला सगळ्यांना तिचं फूड खूप आवडलेलं आहे. थँक्यू. 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 लंच करून झाल्यानंतर सिनिक ड्राईव्ह करत संध्याकाळी आम्ही फाल्कन शो साठी थांबलो. Why they are keeping eagles? Why they are training them, hunting and using them in the daily life? If there is a 2x. फाल्कन म्हणजेच बहिरी ससाण्याला नोमॅडिक लोकांच्या आयुष्यात काय स्थान होतं, शिकारीसाठी त्यांचा उपयोग ते कसा करून घ्यायचे, त्यांना का पाळायचे याबद्दलची माहिती या फाल्कन शो मध्ये दिली गेली. एका बहिरी ससाण्याचं वजन साधारण 1.5 ते 2 किलो असतं. दुसऱ्या दिवशीच्या नाईट हॉल्टसाठी बैतूर हॉटेल अँड स्पा मध्ये म्हणजेच बैतूर गावाच्या हॉटेलमध्ये थांबलो. हॉटेलच्या रूम्स, ॲम्बियन्स आणि एकंदरीतच अमेनिटीज सगळं छान होतं. सुप्रभात, गुड मॉर्निंग, नमस्कार. तर आजचा आपला किर्गिस्तान स्नो ड्राईव्हचा तिसरा दिवस आहे. आत्ता मी बैतूर या आमच्या हॉटेलच्या बाहेर उभी आहे. इथून आम्ही निघतोय. तुम्ही बघतायत रात्रीतनं बर्फ पडलेला आहे, स्नोफॉल झालेला आहे. पूर्ण गाड्यांवर आमचा बर्फ जमा झालेला आहे. पण आपण इथून जाणार आहोत आता लेक बघण्यासाठी. तो लेक मात्र फ्रोझन होत नाही. त्या लेकमध्ये आपण टूर घेणार आहोत आणि आजच्या तिसऱ्या दिवसाला आपण किर्गिस्तान स्नो ड्राईव्हच्या तिसऱ्या दिवसाला आपण आता सुरुवात केलेली आहे. आम्ही आता असे निघालेलो आहोत आणि आमचा वॉकी टॉकी आहे. मी तुम्हाला दाखवतो, वॉकी टॉकी आहे आणि या वॉकी टॉकीमध्ये इन्स्ट्रक्शन्स देत असतो. माझ्या समोर तुम्ही गाड्या बघताय ती आमच्या कॉन्व्हॉयच्या गाड्या आहेत आणि एका मागोमाग एक ड्राईव्ह करत असतो नंबर वाईज.
लेककडे जाणारा रस्ता सुद्धा बर्फाने पूर्ण आच्छादलेला होता, परंतु तरीही लेकमधील पाणी मात्र थोडं सुद्धा फ्रीज झालं नव्हतं. हॅलो, मग आपण आता आलेलो आहोत इसिक पूल या लेकमध्ये. माझ्या मागे बघताय तुम्ही, एवढा मोठा लेक आहे. खरं तर समुद्र वाटतोय हा, परंतु हा जगातला सगळ्यात 8वा म्हणजे लार्जेस्ट 11वा नंबरचा आणि डीपेस्ट 8व्या नंबरचा हा लेक आहे. समुद्रासारखा लेक आहे आणि हा जवळपास 15,844 स्क्वेअर किलोमीटरमध्ये पसरलेला आहे. माझ्या मागे बघतात मी, सगळीकडे स्नोफॉल खरतर झालेला आहे, मायनस टेम्परेचर आहे, पण याचं पाणी मात्र फ्रोझन झालेलं नाहीये, म्हणजे बर्फ जमा झालेला नाहीये. तर एन्जॉय करूयात आता इसिक पूलचा लेक टूर. सुप्रभात, गुड मॉर्निंग. तर आत्ता आपण आलेलो आहोत नारायण व्हॅलीला आणि आत्ता मी जस्ट ड्राईव्ह करून उतरले. आमच्या सगळ्या गाड्या आम्ही थांबवलेल्या आहेत. माझ्या आजूबाजूला सगळीकडे व्हाईट दिसतंय. आजच्या 4थ्या दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि आता नारायण या व्हॅलीमध्ये आम्ही आहोत. सगळा कॉन्व्हॉय आत्ता थांबलेला आहे आणि या स्नोफॉलमधूनच आम्ही रादर मागच्या जवळपास 1.5-2 तास गाडी चालवतो आणि आता व्हॅली क्रॉस करून ॲक्च्युअल आम्ही आमच्या लंचच्या ठिकाणी आणि नंतर संध्याकाळी हॉटेलच्या ठिकाणी पोहोचणार आहोत. चौथ्या दिवशी सुंदर टर्कॉइज म्हणजेच निळं हिरवं पाणी असलेला लेक केलसू बघण्यासाठी निघालो. आजचा शेवटचा दिवस होता आणि रात्री पुन्हा एकदा लॉजमध्ये आल्यानंतर नोमॅडिक म्हणजेच लोकल जेवण आणि त्याचबरोबर लोकल म्युझिक ऐकण्याचा सुद्धा योग आला. खूप वेगळ्या प्रकारचे म्युझिक इन्स्ट्रुमेंट त्यांच्याजवळ होते आणि पर्शियन स्टाईल म्युझिक यांचं होतं. तर मग किर्गिस्तानचा हा स्नो ड्राईव्हचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि तुम्हाला सुद्धा जायचं असेल तर प्रयत्न नक्की करा. हा व्हिडिओ इतर जणांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा. तोपर्यंत बाय बाय.